नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर सुमन आता एक किचनमध्ये भाजी निवडत असते, पण तिचं मात्र काही कामाकडे लक्षच नसतं. आता नागराज झोपेमध्ये महिपतबद्दल काय बडबडत असतो तेच तिला आठवत असतं आणि त्याच विचारांमध्ये ती गुंग असते. तर तेवढ्यातच तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा तिला बोलते की अगं सुमन, मला थोडी सुंठ देतेस का त्या डब्यामधनं? थोडासा खोकला वाटतोय ग मला. आता प्रतिमा येताच तिला मंगळसूत्राबद्दल काही कळू नये म्हणून सुमन लगेच खांद्यावरून पदर घेते, पण डब्बा काढताना मात्र सुमनच्या खांद्यावरील पदर पडतो आणि हे प्रतिमाच्या लक्षात येतं की सुमनच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रच नाहीये. त्यावर प्रतिमा आता सुमनला विचारते, सुमन अगं तुझं मंगळसूत्र कुठे आहे? त्यावर आता सुमन खोटं बोलते की ते रस्त्यामध्ये पडलं माझ्याकडनं. त्यावर आता प्रतिमा बोलते की अगं असं कसं पडलं रस्त्यामध्ये, आणि तू मला आधी का नाही सांगितलंस? नक्की पडलंय ना? कोणी हिसकावून तर नाही घेतलंय ना तुझं मंगळसूत्र? त्यावर आता सुमन सांगते की नाही, म्हणजे हिसकावूनच घेतलंय. आणि तेवढ्यातच तिथे सायली येते आणि सायली हे सगळं काही ऐकते. आता सायली लगेच बोलते की काय हिसकावून घेतलं? तुमचं मंगळसूत्र कसं काय कोणी हिसकावून घेतलं? त्यावर आता सुमन सांगते की मी रस्त्याने जात होते तेव्हा काही गुंड माझ्या मागे लागले होते आणि त्यांनी माझं मंगळसूत्र हिसकावलं. ते माझे सोन्याच्या बांगड्या देखील मागत होते, पण मी मात्र तिथून पळून आले. त्यावर आता सायली बोलते की हे तर खूप जास्त भयंकर आहे, आणि पण तुम्ही हे सगळं काही आम्हाला आधी का नाही सांगितलं? सुमन मात्र आता खूप घाबरून गेलेली असते, कारण आता यांना नक्की काय सांगावं, ती का गेली होती बाहेर आणि गुंड कसे आले, कसं तिचं मंगळसूत्र हिसकावलं वगैरे ती काय सांगणार होती. त्यामुळे ती पुढे मात्र काही बोलत नाही. तर कल्पना आणि अस्मिता दोघेही आता शॉपिंगसाठी गेलेल्या असतात आणि शॉपिंग आवरून त्या गाडीच्या दिशेनेच येत असतात. तर तेवढ्यातच अस्मिता बोलते, अगं घरी बसून मला इतकं बोर होतं ना, आता बघ आपण शॉपिंग करून आलोय ना, मला कसं फ्रेश वाटतंय वगैरे. त्यावर आता कल्पना बोलते की हो, पण मला तर तुझ्यातला हा बदल खूप क्यूट वाटतोय. तर अस्मिता बोलत असते की आपण बाळासाठी किती छान छान फ्रॉक वगैरे घेतलेत ना, मला तर ते खूप क्यूट वाटत आहेत. त्यावर कल्पना बोलते, पण मला तुझ्यातलाच बदल खूप क्यूट वाटतोय. म्हणजे बघ ना, आपण तुझ्यासाठी शॉपिंग करायला म्हणून आलो होतो, पण तू मात्र स्वतःसाठी काहीही घेतलं नाहीयेस, सगळं काही बाळासाठी घेतलंयस तू. त्यावर आता अस्मिता बोलते की हो ना. आता कल्पना तिला बोलते की हो, पण तुझ्यासाठी देखील आपल्याला शॉपिंग करायला हवी आहे वगैरे. तर अस्मिता सांगते, खरं तर माझ्यासोबत या शॉपिंगसाठी सचिनने यायला हवं होतं, पण त्याच्याकडे तर मात्र वेळच नाही आहे माझ्यासाठी. बघ ना, सकाळी सकाळी देखील कुठे मीटिंग आहे सांगून किती लवकर तो घरातनं बाहेर पडलाय. तो जर माझ्यासोबत आला असता तर मला अजून छान वाटलं असतं. तेवढ्यातच कल्पना तिला बोलते की तुम्ही तुमच्या बाळांची काही नावं वगैरे ठरवली आहेत का नाही? त्यावर अस्मिता बोलते, हो मग, म्हणजे मुलगा झाला तर मी नाव ठेवणार आहे, माझी लिस्ट देखील तयार आहे, आणि मुलगी झाली तर सचिन नाव ठेवणार आहे, पण तो तर मात्र अजून शोधतोयच, त्याची अजून लिस्ट देखील तयार नाही आहे. त्यावर कल्पना बोलते की आपण एक काम करूयात ना, आपण घरातील सगळ्यांना 5-5 नावं शोधायला सांगूयात आणि त्यातलं तुम्हाला जे आवडेल ना तेच आपण बाळाचं नाव ठेवूयात वगैरे. त्यावर अस्मिताला देखील ही आयडिया आवडते आणि आता कल्पना तिला बोलते की आपल्याला तुझ्यासाठी देखील आता शॉपिंग करायला हवी आहे. तेवढ्यातच अस्मिता बोलते की हो, इथे समोरच एक बुटीक आहे, आपण तिथे जाऊयात, पण आधी 2 मिनिट आराम करू देत, मला दमल्यासारखं झालंय. आणि कल्पना आता अस्मिताला पाणी प्यायला देते. तर त्यांच्या समोरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हा सचिन आता साक्षीला म्हणजे समीराला भेटायला आलेला असतो, पण या दोघींचंही काही त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि या दोघी रस्त्याच्या पलीकडे उभ्या आहेत हेही सचिनच्या लक्षात येत नाही. तर नागराज इकडे आता महिपतला भेटायला आलाय आणि वर तो महिपतला सांगत असतो की काय दरारा होता एकेकाळी, अरे तुझा महिपत शिखरे, नावातच किती दरारा होता, आणि आता म्हणजे बंदुकी काय, खून काय, कोणाला खुपसायचाच काय, काय काय दरारा होता मात्र माझ्या मित्राचा, आणि आता मात्र काय झालंय माझ्या मित्राचं. असं बोलून तो आता महिपतला चिडवून देत असतो. महिपत मात्र त्याला बोलतो की
तू जास्त काळजी करू नकोस, मी लवकरच सुटेल इथून. आता नागराज त्याला बोलतो की म्हणजे जेलमधल्या कैद्यापेक्षा वाईट अवस्था झाली आहे रे तुझी. म्हणजे बघ ना, किती दिवस झाले तुला अंघोळ नाही, काही नाही. त्यावर महिपत बोलतो की मी काही जेलमधला कैदी नाही आहे. त्यावर आता नागराज बोलतो की हो बरोबर आहे, तू काही जेलमधला कैदी थोडी नाहीस, तू जर माझा कैदी आहेस. तर आता सुमनच्या त्या मंगळसूत्राच्या चोरीबद्दल अर्जुनला आणि रविराजला देखील समजलेलं असतं. तर रविराज आता सुमनला विचारत असतो की सुमन, अगं तुझं मंगळसूत्र असं रस्त्यात कोणीतरी हुसकावून घेतलं आणि तू आम्हाला सांगितलं देखील नाहीस का? त्यावर आता अर्जुन बोलतो की आजकाल या मंगळसूत्र, चेन वगैरे हिसकावण्याच्या केसेस खूप जास्त वाढल्या आहेत, आपल्याला लवकरच पोलीस केस करायला हवी आहे. त्यावर आता सुमन बोलते की पोलीस कंप्लेंट? नाही नाही नको. त्यावर सायली विचारते की का, काय झालं? त्यावर आता सुमन सांगते की जर मला पोलिसांनी विचारलं की तुम्ही शहराच्या त्या बाजूला काय करत होता, तर मग मला मात्र उत्तर देता येणार नाही. त्यावर आता रविराज तिला विचारतो की सुमन, अगं नक्की काय झालंय, काही व्यवस्थित सांगशील का आम्हाला? त्यावर आता सुमन त्यांना सांगत असते की खरं तर मी यांचा पाठलाग करत करत शहराच्या त्या टोकाला गेले होते आणि आता झालेला सगळा काही प्रसंग सुमन आता यांना सांगत असते की ती नागराजचा पाठलाग करत करत शहराच्या अगदी दुसऱ्या टोकाला अगदी निर्जन ठिकाणी पोहोचली होती आणि तिथे पोहोचल्यानंतर मात्र 2 गुंडांनी चाकूचा धाक दाखवून तिच्याकडनं मंगळसूत्र हिसकावलं आणि ते तिच्या सोन्याच्या बांगड्या देखील मागत होते, पण सुमन मात्र तिथून सटकली. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली, अर्जुन, प्रतिमा आणि रविराज खूपच हादरून गेलेले असतात आणि त्यांना तर हेच समजत नाही की सुमन त्याचा पाठलाग करत करत अशी एकटीच त्याच्या मागोमाग कशी काय गेली, एवढा मोठा धोका सुमनने कसा काय पत्करला. त्यावर आता रविराज सुमनला बोलतो की अगं हो, पण त्याचा पाठलाग करत एवढा मोठा धोका पत्करायची काही गरज होती का? त्यावर आता सायली देखील त्याला सुमनला सांगते की काकू अहो, त्यांच्यावर लक्ष ठेवणं वेगळं आणि त्यांचा पाठलाग करणं वेगळं. तुम्ही एकटीने एवढा मोठा धोका पत्करलाच का? हो, काहीही होऊ शकत होतं तिथे, पण तुम्ही असं करायला नको होतं. कमीत कमी तुम्ही आम्हाला कोणाला तरी सांगायला तरी हवं होतं. आता मला तुम्ही वचन द्या की तुम्ही यापुढे असं काहीही करणार नाही आहात. आणि सुमन देखील सायलीला तसं वचन देते. तर इकडे अस्मिता आता पाणी पित असते आणि त्यानंतर त्या दोघींनाही शॉपिंगसाठी जायचं असतं परत. तर तेवढ्यातच पाणी पिता पिता तिचं लक्ष रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या सचिनकडे जातं आणि तिला तर धक्काच बसतो की सचिनसोबत अजून कोणीतरी एक मुलगी असते. आता अस्मिता मात्र खूप बेचैन झालेली असते आणि ती सचिनच्या दिशेने हात करत बोलते की सचिन, मम्मा, सचिन बघ ना, अगं सचिनच आहे ना तो. आता कल्पना देखील सचिनकडे पाहते तर सचिनसोबत एक मुलगी असते आणि सचिन मात्र भर रस्त्यातच त्या मुलीला मिठी मारत असतो, तिला किस करत असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर अस्मिता आणि कल्पना तर खूप जास्त आश्चर्यचकित होतात. अस्मिताची मात्र लगेच तब्येत बिघडते, तिला चक्कर वगैरे यायला लागते. तर तोपर्यंत इकडे सचिनसोबत असणारी मुलगी गाडीमध्ये बसून निघून जाते आणि सचिन मस्त तिला बाय वगैरे करत असतो. तर कल्पना आता अस्मिताला बोलते की अस्मिता, अगं काय होतंय तुला, तू गाडीमध्ये बस बरं, आपण घरी जाऊयात लगेच. आणि अस्मिताला ती आता कसं बसत सावरते आणि तिला गाडीमध्ये बसवते. तर तेवढ्यातच सचिनचं लक्ष देखील या दोघींकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की आता या दोघींनीही आपल्याला पाहिलेलं असणार आहे. कल्पना मात्र खूप रागानेच सचिनकडे पाहते आणि अस्मिताला तसंच गाडीमध्ये बसवून आता त्या दोघीही घरी जाण्यासाठी निघतात. तर सचिन मात्र उगाचच इथे नाटक करत असतो की अस्मी, अगं थांब ना, अगं थांब वगैरे, पण त्या मात्र त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करून तिथून निघून जातात. आता गाडीमध्ये बसल्यावर देखील अस्मिताला खूप बेचैन वाटत असतं. आता ती खूप रडत असते आणि कल्पना तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तर कल्पना तिचा फोन घेते आणि लगेचच अर्जुनला फोन करते आणि सांगते की अर्जुन, अरे मी आणि अस्मिता शॉपिंग करण्यासाठी मार्केटमध्ये आलो होतो, पण इथे तर अचानक तिची तब्येत बिघडली आहे, तिला ना अगदी कसं तरी होत आहे. एक काम कर ना, तू आणि सायली पटकन घरी येतोस का? आम्ही आता गाडीतच आहोत,
घरीच येतोय आम्ही. त्यावर आता अर्जुन विचारतो की काय झालं नक्की अस्मिताईला. त्यावर आता कल्पना सांगते की ते सगळं काही आपण आता घरी आल्यावरच बोलू, तू आणि सायली पटकन घरी ये पाहू. आता सायली विचारते की काय हो, काय झालंय अस्मिताताईंना. त्यावर अर्जुन सांगतो की तिची अचानकच तब्येत बिघडली, त्या दोघी मार्केटला गेल्या होत्या, आपल्याला लवकरात लवकर निघायला हवंय. त्यावर रविराज आणि प्रतिमा देखील बोलतात की आम्ही दोघं देखील येऊ का तुमच्यासोबत. त्यावर अर्जुन त्यांना बोलतो की नाही, नको, जर काही गरज वाटली तर मी तुम्हाला तसा फोन करील, मग या तुम्ही. आणि सायली आणि अर्जुन आता घाईघाईने घरी जाण्यासाठी निघतात. तर इकडे हा महिपत आता नागराजला विचारत असतो की मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही दोघांनी मला पकडून तिकडे ठेवलं होतं तेव्हा तर 24 तास तुम्ही माझ्यावर लक्ष देखील ठेवू शकत नव्हतात, तुम्ही बारी बारीने माझ्यावर लक्ष ठेवत होतात. आणि आता काय, आता मला इथे आणून ठेवलंय तर ती चिचुंद्री सुद्धा मला कुठे दिसत नाहीये, कुठे गेली ती चिचुंद्री. त्यावर आता नागराज सांगतो की हो, आणि तिथून देखील तू सटकला होतास, पण आता इथून मात्र तू कुठेही सटकू शकणार नाहीयेस, आणि त्या चिचुंद्रीला देखील माहीत नाहीये की तू कुठं आहेस वगैरे. त्यावर आता महिपत सांगतो की हो का, म्हणजे तुम्ही दोघं माझ्यावर लक्ष ठेवत होते तरी देखील मी सटकलो होतो तुमच्या हातातून, आणि आता तर तू एकटा आहेस आणि तू 24 तास माझ्यावर लक्ष देखील ठेवू शकत नाहीयेस. त्यावर नागराज बोलतो की हो, अगदी बरोबर बोललास बघ तू, आणि म्हणूनच मी लक्ष ठेवायला माणसं ठेवली आहेत, अगदी चोख काम करणारी वगैरे. आणि कोण आहेत ती माणसं माहिती आहे का, तुझेच पंटर आहेत. त्यावर आता महिपत खूप हसत असतो. तर इकडे कल्पना आता अस्मिताला घेऊन घरी आलेली असते, पण अस्मिताला मात्र खूप बेचैन वाटत असतं. आता कल्पना तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते, तर अस्मिता बोलते की मम्मा, अगं माझा श्वास अडकतोय, मला खूप कसं तरीच होतंय, अगं सांग ना गं, मला भास झाला होता, आपण मार्केटमध्ये जे काही पाहिलं ना ते सगळं काही खोटं होतं, त्यातलं काहीच खरं नव्हतं, हा आपल्याला झालेला फक्त आणि फक्त एक भास होता, बोल ना गं मम्मा. आता तेवढ्यातच सचिन तिथे येतो आणि सचिन लगेच अस्मिताला बोलतो की अस्मी, अगं मला नाही माहिती तू मार्केटमध्ये काय पाहिलंस, पण मी सांगतो ना. पण तेवढ्यातच अस्मिता त्याला थांब म्हणून हात करते आणि बोलते की बस, काहीच बोलू नकोस. आता कल्पना देखील त्याच्यावर खूप जास्त चिडते. सचिन आता अस्मिताच्या दिशेने यायला निघतो, पण कल्पना मात्र त्याला थांबवते व बोलते की बस सचिन, तिथेच थांब, माझ्या मुलीच्या आजूबाजूला जरी दिसलास ना तू, आजूबाजूला जरी भटकलास ना तरी याद राख तू. त्यावर आता अरे मी काय समजत होते तुला, आणि तू काय निघालास, किती विश्वास ठेवला होता आम्ही तुझ्यावर, आणि तू काय केलंस, तू आमचा असा विश्वासघात केलास. त्यावर आता सचिन मात्र या दोघींनाही समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेवढ्यातच प्रताप तिथे येतो आणि विचारतो की कल्पना, अगं काय झालंय, तुझा आवाज अगदी वरपर्यंत येतोय. त्यावर कल्पना खूप चिडते आणि बोलते की तुमच्या जावयालाच विचारा ना काय झालंय. त्यावर आता प्रताप बोलतो की सचिन, अरे काय झालंय, कल्पना इतकी का चिडली आहे, आणि अस्मिता, अगं तुझी तब्येत ठीक नाही आहे का. त्यावर आता कल्पना खूप जास्त चिडलेली असते, तर अस्मिता देखील खूप जास्त चिडलेली असते सचिनवर आणि खूप रडत देखील असते. त्यावर आता अस्मिता प्रतापला सांगते की डॅड, अहो मार्केटमध्ये आम्ही शॉपिंगसाठी गेलो होतो ना, तिथे सचिन, आता तिला पुढे काही बोलताच येईना. त्यावर कल्पना बोलते की मी सांगते ना, आम्ही शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गेलो होतो आणि हा सचिन भर रस्त्यामध्ये तिथे मार्केटमध्ये एका मुलीसोबत पाहिला आम्ही त्याला, आणि एवढंच नाही तर तो त्या मुलीला मिठी मारत होता. अहो कसे कसे चाळे करत होता तो त्या मुलीसोबत भर रस्त्यामध्ये, मला तर बोलायची देखील लाज वाटते शी. आता अस्मिता देखील खूप चिडलेली असते आणि हे सगळं ऐकून प्रताप देखील खूप आश्चर्यचकित होता आणि तो सचिनला विचारतो, सचिन काय बोलतेय कल्पना, हे सगळं खरं आहे का. मार्केटमध्ये कोणाला भेटायला गेला होतास तू, अरे पण तू तर मीटिंगला गेला होतास ना, तुझी मीटिंग होती ना. त्यावर आता
कल्पना खूप जास्त चिडलेली असते सचिनवर व त्याला जाब विचारते की अरे आम्ही किती विश्वासाने आमची मुलगी तुझ्या हातामध्ये सोपवली होतीस, पण तू मात्र हे सिद्ध केलंस की तू त्या लायकीचाच नाही आहेस वगैरे, आमचा निर्णय चुकला. आता प्रताप देखील खूप जास्त चिडलेला भडकलेला असतो सचिनवर आणि तो देखील सचिनला जाब विचारत असतो. तर सचिन मात्र समजवायचा प्रयत्न करत असतो की डॅड असं काही नाही आहे वगैरे. आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन देखील तिथे येतात. आता अस्मिताची तब्येत इतकी जास्त बिघडलेली असते तर सायली लगेचच अस्मिताकडे धाव घेते आणि विचारते की काय झालं, असं अचानक का बरं आम्हाला बोलावून घेतलं, काही झालंय का, तुमचे सगळ्यांचे चेहरे असे काय आहेत. आणि ती लगेच अस्मिताकडे धाव घेते तर अस्मिताला मात्र अजिबातही बरं वाटत नसतं. त्यावर सायली अस्मिताला विचारते की अस्मिता ताई अहो काय होतंय तुम्हाला, तुमची तब्येत अशी अचानक कशी काय बिघडली, काय झालं नक्की. त्यावर आता अस्मिता तिला सांगते की काही नाही ग, मार्केटमध्ये जे काही झालं ते खूप भयानक होतं वगैरे ती सांगायचा प्रयत्न करत असते. आता अर्जुन तिथे आल्यामुळे तर सचिन मात्र खूप जास्त घाबरून गेलेला असतो. तर कल्पना सांगते की मी सांगते ना काय झाले, व्यभिचार केला याने, सचिनने व्यभिचार केलाय. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुनला तर आधी समजतच नाही की या दोघी नक्की काय बोलताय, कल्पना नक्की काय सांगतेय. त्यावर कल्पना पुढे सांगते की सायली विचारते की अहो म्हणजे नक्की काय झालंय, मार्केटमध्ये काय झालंय नक्की, काही सांगाल का आम्हाला. त्यावर कल्पना आता खूप चिडूनच सांगते की हो, आम्ही दोघी मार्केटमध्ये गेलो होतो, तर हा मीटिंग आहे असं सांगून मार्केटमध्ये गेला होता आणि तिथे भर रस्त्यात एका सोबत पाहिलं आम्ही याचे नको नको ते चाळे सुरू होते तिथे. हा त्या मुलीला मिठ्या काय मारत होता, तिला किस काय करत होता, अगं भर रस्त्यात हा असं वागत होता वगैरे. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनच्या तर पायाखालची जमीनच सरकते आणि त्याच्या लक्षात येतं की इतके दिवस आपण जे काही घरच्यांपासून लपवायचा प्रयत्न करतोय ते आता जास्त वेळ लपून राहिलं नाहीये, ते आता सगळ्या घरच्यांसमोर आलंय. त्यावर आता अस्मिता खूप हळवी झालेली असते आणि ती बोलते की म्हणजे पहा ना, माझा नवरा सकाळी मीटिंग आहे म्हणून घरातून बाहेर पडलाय आणि तो मीटिंगला गेलाच नाहीये, तो मार्केटमध्ये एका मुलीला भेटायला गेलाय, एका मुलीसोबत त्याचं अफेअर सुरू आहे. माझ्या बाळाचा बाबा माझ्यावर नाही तर कुठल्या तरी भलत्याच मुलीवर प्रेम करतोय वगैरे. आता अस्मिता खूप हळवी झालेली असते. त्यावर सायली तिला समजावते की अहो अस्मिता ताई असं नका बोलू तुम्ही. तर अस्मिता पुढे बोलते की काय नशीब घेऊन येतंय माझं बाळ. आता मम्मा आपण मार्केटमध्ये गेलो तेव्हा किती खुश होतो ना गो, आणि एका क्षणामध्ये माझं आणि माझ्या बाळाचं भविष्य कसं उद्ध्वस्त झालं. त्यावर कल्पना तिला समजावते की अस्मिता असं काही बोलू नकोस. तर सायली देखील अस्मिताला समजावत असते की अस्मिता ताई अहो असं काहीतरी बोलू नका, बाळासाठी तरी असं काही बोलू नका. पण अस्मिता मात्र खूप जास्त हळवी झालेली असते. ती आता उठते आणि सचिनच्या दिशेने जाते आणि त्याला विचारते की तुझं अफेअर सुरू आहे तिच्यासोबत, कधीपासून सुरू आहे हे सगळं, अरे सांग ना, मी सुंदर दिसत नाही का रे, का मी तुझ्यावर प्रेम करत नाही, अरे तू कॅनडाला गेलास तरी देखील मी इथेच राहिले, मी एकटी इथेच राहिले तुझी वाट पाहत, का तर तुला तुझं करिअर करता यावं म्हणून, आणि तरी देखील तू माझ्याशी असं वागलास. आता सचिन मात्र पुढे काहीही बोलण्याच्या म्हणजे तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो. तो आता नेहमीप्रमाणे सगळ्यांना गुंडाळायचा प्रयत्न करत असतो काहीतरी खोटं वगैरे सांगून की हे बघ तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, तुम्ही सगळेजण असं काहीतरी टोकाचं वगैरे निर्णय घेऊ नका, काहीतरी टोकाचं समजताय तुम्ही. तो असं काहीतरी आता बोलायचा प्रयत्न करत असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अस्मिताने असं काही बोलल्यानंतर आता सचिन मात्र तिला समजवायचा प्रयत्न करतो की तुम्ही सर्वजण खूप जास्त टोकाचा विचार करताय. अस्मिता अगं तू मला ज्या मुलीसोबत पाहिलं ना, अगं ती माझी कलीग होती, ती काही माझी गर्लफ्रेंड वगैरे नव्हती, माझं काही अफेअर वगैरे नाही आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुन खूप चिडतो आणि तो परत एकदा सचिनचं थोबाडच फोडतो, त्याच्या कानाखाली देतो आणि वर त्याची कॉलर पकडत त्याला बोलतो की हो
अरे तुला पटतंय का? एकदा जर पाय घसरला ना की तो घसरतच जातो. मी तुला एक चान्स दिला होता सुधारायचा, पण तू काय केलंस? तू मात्र कधीच सुधारणार नाही आहेस. आणि अर्जुन आता इथे सगळ्यांना सांगतो की काही दिवसांपूर्वी मी सचिनला एका मुलीसोबत त्या रेस्टॉरंटमध्ये पाहिलं होतं. आणि सचिनला विचारतो की तीच मुलगी होती ना ही, की दुसरी होती? सांग. आता हे सगळं ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच खूप धक्का बसलेला असतो. त्यावर अस्मिता देखील खूप आश्चर्यचकित होते आणि कल्पना विचारते की काय अर्जुन, अरे तुला हे सगळं आधीपासून माहीत होतं? मग तू हे सगळं आमच्यापासून का लपवलंस? आम्हाला हे सगळं आधीपासूनच का नाही सांगितलंस? आता अर्जुन मात्र खूप चिडतो. तेव्हा सचिनची कॉलर पकडतो आणि तो पुढे सचिनला काही बोलणार किंवा मारणार तेवढ्यातच आवाज येतो की अर्जुन थांब. आणि सर्वजण दरवाजाकडे पाहतात तर पूर्णा आजी आता घरी आलेल्या असतात. एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.